आली फिट ते पडले आजारी, सासूचा पाय तुटला, सासूबाई बेडवर सगळं झोपून करतात ते, मिस्टरांच्या किडन्या खराब येते, ननंद वेडी आहे. तुम्ही विचार करा कुणाकुणाचं करणार नाही. हे फ्रेंड्स, हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आले आज हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी मिस्टरांच्या. कसं आहे ना की आता मी ठरवते बरं का की घरातल्या फॅमिलीच्या ज्या गोष्टी असतात त्या यूट्यूबवर नाही सांगणार, पण नाही का असे भरपूर लोक असतील जे म्हणत असतील एवढ्या लहान मुलांना घेऊन हे कशाला जाते डायलिसिसला हॉस्पिटलमध्ये. तर कारणं पण तसेच आहे फ्रेंड्स. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरात म्हणजे माझ्या सासूचा पाय मोडला आहे, त्यांचं ऑपरेशन झाले, त्यांना पूर्ण बेड रेस्ट आहे, ते काहीसुद्धा सगळं जागेवर आहे त्यांचं. सो नेक्स्ट म्हणजे काय झालं, माझे सासरे रात्री सासऱ्याने आमच्या भरपूर दारू पिली. सई ओ खो इकडे इकडे बाळा इकडे. भरपूर दारू पिली आणि घरात एवढा धिंगाणा केला आणि शेवटी त्यांना आली फिट म्हणजे कशी आली, दारू पिऊन जी फिट येते म्हणजे अचानकच. तर त्यांना फिट आल्यामुळं रात्री उशिरा 11:30 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही आणि डॉक्टरांनी सांगितलं की नाही का म्हणजे माझ्या सासरे आहेत ना, त्यांच्या ना पोटात ना थोडीशी कळ येत होती आणि आम्ही लक्ष नाही दिलं. तर ॲडमिट केल्यावर कळलं की नाही का की त्यांच्या लिव्हरवर पण सूज आली. बघा जेवढं येतं आहे ना म्हणजे माझ्या अंगावरच येतं आहे म्हणल्यासारखं, नाही का की एक निस्तरता असं वाटतं की नाही का की आता मी काही निस्तरणार नाही आहे. शेवटी माझ्या ना ते सही इकडे. तर डिस्चार्ज देऊन सुद्धा त्यांना म्हणजे अजून शुद्धीत नव्हते ते, म्हणजे शुद्धीत म्हणजे तरी पण थोडीशी असं नाही का थोडं चक्कर आल्यासारखं त्यांना होत होतं. म्हणून मग मी म्हटलं मी जाते डायलिसिसला, राहू द्या आज तुम्ही नका जाऊ. तर त्यांना घेऊन आम्ही आज आलो आहे. तर बसले मी बाहेर, काय करणार, आतमध्ये तर जाऊ शकणार नाही काय नाही. मिस्टरांची पण सासूबाईची पण तब्येत सुधरत चालली आहे, त्यांना थोडा एक पाऊल पुढं टाकते ते वाकर जे असते ना आपले ते घेऊन वाकर घेऊन पुढं टाकते ते. आणि कसं आहे माहिती का, सगळे कर्तव्य ना सुनेचेच नसतात, सगळं थोडंफार कर्तव्य ना घरच्या लोकांचं पण असतं. का सांगते का, तर किती पेशंट सांभाळणार. आणि मी ना ठरवलं होतं, म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेला हा माझा लास्ट व्हिडिओ असेल, फॅमिली बद्दल जे बोलणार असेल मी त्याचा मी हा लास्ट व्हिडिओ बनवल. पण काय करणार, बोलावंच लागतं. टेन्शन आल्यावर काय करणार, मम्मीला सांगू नाही शकत मी. माझ्या मम्मीला आणि पप्पाला मी माझ्या काही सांगत नाही का, तर का त्यांचं ना पहिलं तर माझ्या म्हणजे घरचे लोक सहसा किडनी द्यायला तयारच नाही येते. माझ्या बोलते ते की किडनी देऊ नको, लहान मुलं येते, पण सगळा माझा निर्णय. तर आता काय करणार, आपली तारीख पण लवकरात लवकर येऊन जाईल, भरपूर लवकर आपल्याला तारीख भेटेल. तरी 10 दिवसाच्या आत तर आपल्याला म्हणजे 10 दिवस तर लागतील कमीत कमी. तर कुठली तारीख घ्यावी मला ते समजत नव्हतं. तर आम्ही ना सगळ्यांनी मिळून ना एक डेट फायनल केली, 15 डिसेंबर. 15 ऑगस्ट आले तर 15 डिसेंबरला ऑपरेशनची तारीख मी फिक्स केली. म्हणजे माझ्या मते 15 डिसेंबर फिक्स धरून चलो आपण. जर डॉक्टरनी बोलले की इकडे तिकडे 1-2 दिवस करा, तर मग डॉक्टरच्या म्हणण्यानुसार करू. तर 15 तारीख का धरली मी सांगते. आमची जी यात्रा असते गावात, दुसऱ्याला आली फिट ते पडले आजारी, सासूचा पाय मोडलाय, तिचं सगळं जाग्यावरच आहे. परत मिस्टरांच्या किडन्या खराब झाल्या, ते डायलिसिस चालू, 2 मुलं येते. सईला धर रे, सईला धर. गाडी आली बघ पटकन, धर तिला. आणि अजून सगळ्यात मोठी गोष्ट, ननंद आज वेडी. तुम्ही सांगा कसलं माझ्या महागाई कुठाने. आणि ना नवरा सोडून देऊन सगळे लोक म्हणतात की चला आपण छुटकारा घेऊ शकतो, आपल्या आईबापाकडे निघून. मी पण जाऊ शकते, माझ्या मम्मीचा पप्पाचा फुल सपोर्ट राहील मला, मी जर माझ्या आईवडिलांकडे गेले तर. तिला धर बाळा, जा सईला. पण मला ना मी ठरवले, मी माझ्या नवऱ्याला नीट केल्याशिवाय माझ्या मम्मी पप्पाच्या घरी नाही जाणार. सगळे पर्याय असतात सगळ्यांना, नवरा सोडणं हाच एक पर्याय नसतो माझ्या मते तरी. आणि मम्मी पप्पाला सांगण्याचं रिस्क नाही घेऊ शकत मी, का तर माझे आई वडील एक तर डोक्याला टेन्शनच घेऊ नको म्हणतात. तुला जो निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयामध्ये आम्ही सोबत राहू असं म्हणतात. काय करणार सांगा.
लहान मुलं इथे विचार करावा लागतो. तर जाऊ द्या, जे काय असेल ते परत आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू. आणि नंतर मी अजून 2 दिवसात काय होईल त्याचं तुम्हाला सांगेल. तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.